जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचरलॉक रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, कोथिंबीर. तर कोथिंबीरपासून मी मस्त असे पराठे बनवणार आहे. तर आता आहे ना, भरपूर प्रमाणात कोथिंबीर येत आहे बाजारात आणि स्वस्त पण आहे. तर खूप छान आमच्याकडे अशी गावरान कोथिंबीर येते. तर म्हटलं चला, भरपूर कोथिंबीर आहे, कोथिंबीरचे मुटकडे झाले, कोथिंबीरचे म्हणजे कोथिंबीर वडी झाली. आणि आता आपण कोथिंबीरचे पराठे करूया. खूप सारी कोथिंबीर टाकून चला रेसिपीकडे आपण वळूया. आता मस्त असे गरमागरम कोथिंबीरचे पराठे मस्त. तर चला बघूया आपण. त्यासाठी इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त अशी गावरान कोथिंबीर आहे. एकच नंबर बघा. आणि इतके स्वादिष्ट लागतात हे पराठे कोथिंबीरचे, किंवा पराठा कोथिंबीर रोटी असे तुम्ही म्हणू शकता. तर इथे मी जिरं आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या अगोदरच धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण मिक्सर जारमध्ये ह्या मिरच्या घालून घेऊया. मिरच्या भरपूर तिखट असल्यामुळे मी इथे सर्व मिरच्या घालणार नाहीत. आपल्या अंदाजाने तिखट कमी जास्त करायचं आहे. आम्हाला थोडं तिखटच, म्हणजे हे आपले जे पराठे आहेत ते तिखटच पाहिजेत. लसूण घातलेला आहे, हिरव्या मिरच्या घातल्यात. आणि आता इथे मी जिरंसुद्धा घालणार आहे. जिरं थोडं मी जास्त घालणार आहे, कारण जिऱ्याने छान आपला स्वाद येतो म्हणून. तर आता आपण हे फिरून घेऊया. तर त्या अगोदर थोडं हिंग घालणार आहे मी. हिंग थोडंच घालणार आहे. आणि आता आपण मस्त मिक्सरला फिरून घेऊया. मस्त बारीक झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता कोथिंबीर पण मी इथे धुवून घेतलेली आहे. आता इथे मी पीठ घेतलेलं आहे. तर थोडं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले, बाजरीचं थोडंसंच घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ याच्यामध्ये घालून घेऊया. तर इथे मी बाजरीचं थोडंसंच पीठ घेतलेलं आहे. आणि आता इथे बेसन पीठ 3-4 चमचे घातलेत आणि गव्हाचं पीठ. तर आता आपण अगोदर इथे आता ही भरड काढलेली हिरवी मिरचीची ती घालून घेऊया. ती आता सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया. आता इथे हळद घातलेली आहे, थोडा धना पावडर घातलेली आहे थोडी. आणि इथे मी लाल तिखट नाही घातलं, कारण इथे हिरवी मिरचीची भरड घेतलेली आहे जास्त प्रमाणात. आणि आता चवीनुसार मीठ पण घालून घेऊया. तर तुम्ही इथे तीळ घालायचे असेल तर तीळ पण अगोदर घालू शकता, पण मी नंतर तीळ लावणार आहे. आता इथे आपण पाणी न घालता मळून घेऊया असं पीठ. सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मीठ मग एकच साईडला राहून जातं, म्हणून आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया. आता इथे हलक्या हाताने असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला जर लागलंच पाणी तर थोडंसं घालायचं आहे, आणि पीठसुद्धा आपल्याला लागेल तर आपल्याला घालायचं आहे. आता पीठ असं गोळा असा मळून घ्यायचा आपल्याला. आता मी इथे उरलेलं जे पीठ आहे बेसन पीठ ते घालून घेतलं आहे. आता वर हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे हाताला चिटकणार नाही. आणि गोळा असा मळून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने मळून घेऊया. कोथिंबीर जर भरपूर राहिली ना तर छान पराठे लागतात. आमच्याकडे अशी दसमीसुद्धा हिला म्हणतात. तर आता आपण इथे 10 मिनटाकरता झाकून ठेवूया. तोपर्यंत इथे तवा आता ठेवलेला आहे गरम करायला. मस्त आपलं पीठ झालेलं आहे. आता आपले 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण तवा पण ठेवून घेऊया गरम करायला.
गॅस मी पेटवलेलाच नव्हता आणि तवा ठेवला होता. होतं कधी कधी असं. तर आता गॅस फुल केलेला आहे, म्हणजे आता आपली जी पराठा आहे तो लाटेपर्यंत मस्त गरम होऊन जाईल. आता आपल्याला गोळा असा गोल करून घ्यायचा आहे. छान असा मळून गोल करून घ्यायचा आहे आणि पीठ लावून आता आपण लाटून घेऊया. हलक्या हातानेच लाटायचं आहे. असंच आता आपण पीठ लावून, तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता. पराठा आता आपला लाटला गेलेला आहे. आता आपण तेल घालून घेऊया तव्यावर थोडं. आता पराठ्यावर आहे ना थोडी तीळ घालून घेतली मी. तर तिळीमुळे छान लागतात पराठे किंवा दशम्या कोथिंबीरच्या. इथे आमच्याकडे जे हे वाणी लोक आहेत ना, ते सकाळी सकाळीच अशा दशम्या बनवतात मस्त गरम गरम. तर भरपूर कोथिंबीर असली तर छान लागतात. तर आता आपण ही एक बाजू चांगली आपण शेकून घ्यायची आहे. तोपर्यंत दुसरा पराठा सुद्धा आपण त्या वेळेतच लाटून घेऊया. तर वरून पण मी तेल लावून घेतलंय, पाहू शकता तुम्ही. आता इथली एक बाजू आपली मस्त झालेली आहे. आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेतली. आता दुसरा पराठा आहे ना लाटून घेऊया. दुसरा पराठा हे इकडं मस्त असा पराठा शेकल्या गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त भाजायचा नाही. बघा किती छान झालेला आहे मस्त. तर इकडे आमच्याकडे असं तिखट भाकरी पण म्हणतात, कोथिंबीरची दशमी पराठा, तुम्ही काही बोलू शकता, काही नाव. म्हणजे कोथिंबीरची छान अशी रेसिपी मस्त. आता दुसरा पराठा पण लाटून झालाय. अलगद टाकून घेऊया आणि वरूनही आपण तीळ लावलं तरी चालेल. खूपच भारी लागतो हा पराठा कोथिंबीरचा. मस्त तेल सोडून घेऊया. बघा किती छान शेकून घेतलेला आहे मस्त. एकदम पातळ आलेला आहे मस्तपैकी. तर आमच्याकडे इथे लोणच्याच्या खाराबरोबर हा खातात आणि खूप टेस्टी लागतो खायला मस्त. आता बघा 2 पराठे आपले झालेले आहेत. आता हा शेवटचा एक पराठा राहिला आहे, तो पण करून घेते. तर बघा इथे तेवढ्या याच्यात 4 पराठे आपले मस्त झालेले आहेत. एकच नंबर मस्त, खायला पण तितकेच टेस्टी. आता इथे लोणच्याचा खार टाकून घेते मी. अप्रतिम लागतात त्याच्याबरोबर. आमचं घरचंच लोणचं आहे, घरीच भरतो आम्ही. बघा किती मस्त झालेले आहेत. आणि सासूबाई बसलेले आहेत इथे वाट बघत कधी मिळते असं. चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो, भेटू पुन्हा.